महोदय, सर्वप्रथम काळे साहेबांनी एसटी महामंडळाच्या कामकाजाविषयी जी थोड्याफार प्रमाणात का होईना प्रसन्नता व्यक्त केली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की एसटी महामंडळानं जी 250 कोटी रुपये ऑलरेडी त्याच्या निविदा प्रक्रिया संपलेली आणि गेल्याच आठवड्यामध्ये त्या खुल्या केल्यानंतर आतापर्यंत एसटीला 22 कोटी रुपयाचं उत्पन्न मिळायचं वर्षाला, परंतु आता 5 वर्षामध्ये 250 कोटी रुपयाचं उत्पन्न मिळण्याची भूमिका निश्चित झाली असते। मी गेल्या वेळेस सुद्धा सभागृहामध्ये सांगितलं होतं की वर्षभराच्या कालावधीमध्ये एसटी महामंडळाला किमान 500 ते 600 कोटी रुपये होईना उत्पन्न मिळेल अशी जबाबदारी आणि खबरदारी एसटी महामंडळाचा अध्यक्ष आणि परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी घेतोय। राहिला प्रश्न, तुम्हाला जी कळवळ आहे आपल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या, ड्रायव्हर कंडक्टरच्या निवासाची वस्तुस्थिती आणि ज्या पद्धतीने तुम्हाला ह्या खात्याचा मंत्रिमंडळ किंवा महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मलाही ती आहे आणि किंबहुना महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी ह्या आपल्या एसटी महामंडळाच्या ड्रायव्हर कंडक्टरना जी काय राहण्याची व्यवस्था केली जाते ती स्वतः मी जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली। अध्यक्ष सभापती महोदय, ठाण्याला तर अतिशय चांगल्या प्रकारचं वातानुकूलित आम्ही त्यांना व्यवस्था केलेली आहे। बंक बेड त्या ठिकाणी निर्माण केलेले आहे, त्या ठिकाणी त्यांना पिण्यासाठी थंड पाणी, आंघोळीसाठी गरम पाणी, गिझर वगैरे त्या ठिकाणी लावलेले आहे। मुंबई सेंट्रलला पण तशी व्यवस्था आम्ही केलेली आहे। राज्यातील सर्व ठिकाणी अशी व्यवस्था करण्याचा निर्धार एसटी महामंडळानं केलेला आहे। काही आम्ही पीपीपी तत्वावरचे जे आता एसटी स्टँड किंवा आम्ही डेपो डेव्हलप करणार आहोत त्या ठिकाणी तर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे जसं आपण इतर ठिकाणी म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी काही सोय करतो तशीच सोय आम्ही त्या ठिकाणी करण्यासाठी एक जागा निश्चित केलेली आहे प्रत्येक ठिकाणी। परंतु ही जुन्या ज्या जागा आहेत त्या आता जुन्या झालेल्या आहेत, त्या ठिकाणी खर्च करणं पण कधी कधी अवघड जातं, तरी पण एसटी महामंडळानं हात आखडता घेतलेला नाहीये। त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांसाठी पूर्णतः व्यवस्था करण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची आणि भविष्यामध्ये त्यामध्ये आपल्याला सुधारणा झालेली आढळून येईल। संभाजीनगर बस स्थानकाचा जो आपण विषय या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तो पीपीपी तत्वावर आपण ते डेव्हलप करायचा धोरण निश्चित केलेलं आहे। पुढल्या महिन्यामध्येच त्याच्या निविदा प्रक्रिया येतील। सर्व शासनाकडे आपण काही गोष्टी होत्या, त्रुटी होत्या, त्याबद्दल एक नवीन आराखडा आपण शासनाकडे दिलेला आहे, तिकडनं ह्या महिन्यामध्ये मंजूर होईल ही अपेक्षा आणि पुढील महिन्यामध्ये पीपी तत्वावर राज्यातील 271 एसटी डेपो आणि स्थानकं जी आहेत ते आपण डेव्हलप करतोय, जेणेकरून गुजरातच्या धर्तीवर जशी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी बस डेपोचे बस पोर्ट केले होते, तशाच पद्धतीने राज्यातील 271 डेपो हे बस पोर्ट म्हणून होणार आहेत आणि त्याच्या निविदा प्रक्रिया हे अंतिम टप्प्यात आहे।